अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही वेगवेगळे वाटलं तरीही त्याचा उद्देश मात्र एकच आहे. बरेच जणांच्या मनामध्ये कायम हा प्रश्न असतो की अध्यात्म नेमकं काय आणि विज्ञान नेमकं काय. असा हा खूप सुंदर असा टॉपिक मी आज घेऊन आलेली आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न त्यांना सतावत असेल अशा लोकांसाठी खास हा व्हिडिओ आहे. आणि मला तर वाटतं बहुतेकांच्या मनामध्ये हा प्रश्न कायमच राहणार आहे. कारण आत्ताची शिकलेली पिढी नेहमी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची सांगड घालायला पाहते. आणि सांगड घालणं जरुरीही आहे. कारण प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घेणे, माहिती करून घेणे, हे समजून घेणे याच्यासारखं आयुष्यामध्ये दुसरं काहीही नाही आहे. तर मंडळी, खूप सुंदर असा हा व्हिडिओ आजचा बनणार आहे. पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप छान पद्धतीने काही गोष्टी तुमच्या आज लक्षात येणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहात तुम्हाला समजणार आहे की अध्यात्म काय आणि विज्ञान काय. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. मी अंजली नक्षत्र कायम तुमच्यासमोर असे वेगवेगळे आणि छान छान टॉपिक घेऊन येत असते. तुम्हीही कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठला टॉपिक हवे आहे, त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. आणि तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील की अध्यात्म आणि विज्ञान, तर तेही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत की नाही तर या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण आज जाणून घेणार आहोत की अध्यात्म काय आहे. अध्यात्म एक असं शस्त्र नाही म्हणता येणार, पण अध्यात्म हा एक असा स्रोत आहे की तो तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देतो. वेगळं वळण देतो म्हणजे काय, तर अध्यात्मामध्ये आपण आत्मशोध करतो. आत्मशोध करतो म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या मनामध्ये एक वेगळ्या चिंतनाने स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याहीपेक्षा वेगळं असं असतं जेव्हा तुम्ही एक मेडिटेशन करता, तर मेडिटेशनमध्ये तुमचं आत्मचिंतन होतं. आपण या धर्तीवर का आलेलो आहोत, आपली 7 चक्र कशी ॲक्टिव्ह ठेवायची. तर मेडिटेशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींनी उत्तरं मिळतात. तसंच जर तुम्ही उपासना, मंत्र अशा गोष्टी जर केल्यात, वापरल्या, तर तिथे तुमची एक वेगळी पॉझिटिव्ह ऊर्जा ॲक्टिव्ह होते. आणि ही ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक मार्गांमधलं वेगवेगळे अनुभव देते. तर अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणे. त्यामुळे अध्यात्माचं एक वेगळं महत्त्व आहे. अध्यात्म तुम्हाला निवडतं, तुम्ही अध्यात्माला निवडत नाही, हे कायम लक्षात ठेवा. अध्यात्म म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं नव्हे. अध्यात्म म्हणजे मनापासून स्वीकारलेली एक वेगळी वाट. आणि मला वाटतं बरेच जणांनी ती वाट स्वीकारलीही आहे आणि अनुभवलेली आहे. उपासनांनी एक वेगळी ऊर्जा सक्रिय होते आणि ती ऊर्जा तुमच्या विचारांना, तुमच्या शब्दांना, तुमचा ऑरा आहे त्याला, तुमच्या मानसिकतेला सक्रिय करते. म्हणजे अध्यात्माची ही लय आहे ना, ही कायम तुमच्यासाठी काम करते. अध्यात्माचा जो स्रोत आहे तो व्यक्तिपराशय काम करत राहतो. अध्यात्म कधी थांबत नाही, रादर आपण त्याला थांबवू शकतही नाही. त्यामुळे अध्यात्म काय आहे ते तितकंच खोल आहे जितकं तुम्ही विहिरीसाठी पाण्याला खणत राहता, पाण्याचा तळ गाठता, पण तरीही खणत राहिल्यानंतर तळातनं आणखीन पाण्याचे झरे फुटत राहतात. तसंच अध्यात्म आहे. याचा झरा कधीच संपत नाही, कारण त्याची पातळी कोणीच कधी गाठू शकत नाही, विज्ञानही गाठू शकत नाही. हे आहे विज्ञान आणि हे आहे अध्यात्म. अध्यात्माची जी पातळी आहे ना, ही आजपर्यंत कुणालाही गवसली नाही आहे. आणि पुढे विज्ञानाने आणखीन काही प्रगती केली, उपक्रम राबवले, तर होऊ शकतं की विज्ञानही त्या पातळीपर्यंत पोहोचून त्याची काही रहस्य आपल्यासमोर घेऊन येईल. विज्ञान म्हणजे शोध, पुरावे. म्हणजे विज्ञान ह्याला कायम पुरावे लागतात. संशोधन चालू असतं, प्रत्येक गोष्टीचं संशोधन हे विज्ञान करतं. आणि विज्ञान संशोधन करून पुरावे गोळा करतं. गुरुत्वाकर्षण का होतं, या ज्या ध्वनिलहरी आहेत ह्या कशामुळे उद्भवतात, नेमकं काय सारस्य आहे याच्यामध्ये, कुठल्या कुठल्या विषयांवर आपल्याला संशोधन करायचं आहे, हे सगळं विज्ञान करतं. आणि विज्ञान हे पुराव्यांवरच चालतं. चंद्र आकाशी का आहे ह्याचा पुरावा शोधण्यामध्ये आजही विज्ञान परिपूर्ण पोहोचलेलं नाही आहे. सूर्य का तळपतो यासाठीही विज्ञान अजून मागे आहे. त्यासाठीही विज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहे. आणि यापेक्षाही जास्त वेगळं जी महत्त्वाची दिशा आहे
की स्त्रीच्या शरीरात गर्भ कसा धारण होतो हेही अजून विज्ञानाने शोधलेलं नाही. गुरुत्वाकर्षणाची जी एक स्थिती असते की प्रत्येक गोष्ट खाली खेचणे, हे गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्ये असतं. फळ जसं झाडावरून खाली पडतं, हे गुरुत्वाकर्षणाचं खूप मोठं चिन्ह आहे. फळ खाली पडतं, गुरुत्वाकर्षण आहे. मग त्या लहरी काय आहे? मग गुरुत्वाकर्षण असं का होतं, काय त्याचं रहस्य आहे, हे जाणून अजूनही विज्ञान अजून घेत आहे. म्हणजे थोडंफार जाणलं असेल, पण विज्ञान अजून त्या गोष्टींना जाणण्याचा प्रयत्न. अध्यात्माच्या अनेक वाटांमधनं तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचू शकता. पण विज्ञान एकामागे एक वेगवेगळे शोध घेतं, तेव्हा कुठे जाऊन त्याला त्याची पोचपावती मिळते आणि काहीतरी परिणाम समोर येतात. विज्ञानाचा प्रयोग पुन्हा पुन्हा करून त्याचे परिणाम सिद्ध होतात. विज्ञान हे बाह्य जगाला समजावते कायम, आणि अध्यात्म आहे हे अंतर्मनाला समजावते. ह्या दोन्हीतला हा खूप वास्ट डिफरन्स आहे. विज्ञानानेही मान्य केलेलं आहे की अध्यात्म काय आहे. अध्यात्मावर संशोधन करून अनेक वेगवेगळ्या तऱ्हेने विज्ञानाने अध्यात्म समजून घेतलेलं आहे. जसं जेव्हा यज्ञ होतो, अग्निहोत्र होतो, तर त्याच्या लहरी काय काम करतात, मेडिटेशननी कशी मानसिकता चेंज होते, कुठल्या पद्धतीने कुठल्या ऊर्जा, कुठल्या लहरी त्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरतात, हे शास्त्रोक्त पद्धतीनेही आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मी कोण आहे, मी ह्या पृथ्वीवर का आलेलो आहे, ह्या सगळ्यावर जर एखादी व्यक्ती जेव्हा विचार करत असेल तर निश्चितच तिने अध्यात्माचा हात पकडला पाहिजे. कारण ते संशोधन तिचं अध्यात्मातच तिला पूर्णपणे पराकोटीला जाऊ शकतं. पण विज्ञानाने मी कोण आहे, मी कशासाठी या पृथ्वीवर आलेलो आहे, हे सिद्ध करणं जरा कठीणच आहे. त्यामुळे अध्यात्माचा हात पकडला ना तर आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. जसं विज्ञानाला फोन आहे, पण त्याच्या ध्वनिलहरी मात्र दिसत नाहीत, त्या अदृश्य आहेत. मग या ध्वनिलहरी अदृश्य आहेत, मग त्याच्यावर संशोधन विज्ञान करणार. मग विज्ञान जेव्हा संशोधन करतं आणि त्या लहरी ज्या दिसत नाहीत त्याच्यावर त्यांचं काम चालू असतं. आता मला सांगा, एखादी व्यक्ती जगते आहे, पण तिचा शरीर श्वास घेतो आहे आणि श्वास सोडतो आहे, पण हा श्वास दिसतो कुठे? हा श्वास मुळात दिसतच नाही, कारण तो अदृश्य आहे, तो अदृश्य स्वरूपात आहे. जसं भगवंताला आपण पाहू शकत नाही, पण भगवंताचं जे अस्तित्व आहे त्याला आपण फील करू शकतो. कारण विश्वास हा हातात घेऊन दाखवण्यासारखी वस्तू नाही आहे की हा भगवंत आहे, मी हातात पकडलाय, तू पहा, असं होत नाही. विश्वास हा फील करण्यावर आहे. तुम्ही ट्रस्ट जेव्हा ठेवता तेव्हा तुम्हाला विश्वास म्हणजे ट्रस्ट जो आहे तो तुमच्या याला पात्र होतो. की तुम्ही एखाद्या गोष्टीवर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हा तो भगवंत त्याला पुरेपूर तुम्हाला तो विश्वास अजून ठाम करण्यासाठी मदत करतो. म्हणजे काय तर भगवंत वेळोवेळी आपल्याला प्रचिती देतो की मी आहे, आणि ती प्रचिती आपलं अंतर्मन जाणतं. कारण आपल्याला भगवंताने दिलेलं उत्तरही काही ऐकू येत नाही आणि भगवंताच्या आपल्या आसपास असलेलं अस्तित्वही आपल्याला दिसत नाही. याचाच अर्थ की ती एक वेगळीच अलौकिक अदृश्य शक्ती आहे. वेगळं चैतन्य आपल्या अवतीभोवती वेगळ्या ऊर्जेने वावरत असतं आणि तेच आपल्याला नेमकं कळत असतं, जाणवत असतं, पण दिसत नसतं. आणि हे आजही विज्ञानाला दिसलेलं नाही आहे. विज्ञान आजही त्याच्यावर संशोधन करतो आहे. कितीही काहीही झालं, विज्ञान कितीही पुढे गेलं, कितीही वेगवेगळ्या पराकोटीच्या वेगवेगळ्या प्रयोगांनी सुद्धा सिद्ध करायचं विज्ञानाने ठरवलं तर फार उच्च कोटीची एक वेगळी लेवल त्यांनाही गाठावी लागेल हे सिद्ध करण्यासाठी की एक वेगळी ऊर्जा ब्रह्मांडामध्ये काम करते आणि ती असल्या उच्च कोटीची ऊर्जा आहे की एखाद्या व्यक्तीने तिची साधना केल्यावरती तिचं आयुष्य बदलू शकते. आणि हे आयुष्य बदलण्यासाठी परिपूर्णतेने आपल्याला कायम अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. विज्ञानाचा आधार हा आरोग्यासाठी केव्हाही चांगला. विचाराअंतर्गत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अध्यात्मात मिळतं. पण त्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला बाह्य जगातील कुठली उत्तरं हवी असतील
तर मात्र तुम्हाला विज्ञानाचाच हात पकडावा लागेल. कारण अध्यात्मामध्ये ह्याची उत्तरं समजण्या इतकी पोच प्रत्येकाची नसते. अध्यात्मात ब्रह्मांडामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. अध्यात्मातून ब्रह्मांडापर्यंत पोहोचण्याचा मार्गही आहे. पण प्रत्येकजण त्या वेगळ्या वाटेने जाण्यासाठी तर त्याची तितकी पोच आहे का, हे मात्र आपल्या स्वतःमध्ये आपण प्रश्न विचारून त्याचं उत्तर मिळवू शकता. पण विज्ञान आहे की तुम्ही वाचलत, तुम्ही प्रयोग केले, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जाऊन बसलात, तर विज्ञानाची उत्तरं कुठे ना कुठे लिहून ठेवलेली आहेत. कारण प्रयोगाअंतर्गत ती उत्तरं मात्र लिहिलेली असतात आणि ती आपल्याला मात्र नक्की मिळतात. मग विज्ञानानं मिळवलेलं उत्तर आपल्या मनाला समाधान देतं का? हा मोठा प्रश्न आहे. कारण जे अध्यात्मात रमलेले आहेत त्यांच्यासाठी विज्ञानाचं उत्तर हे कधीच समाधानकारक नसणार आहे. पण जे प्रॅक्टिकल आहे, ज्यांना अध्यात्मही जाणायचंय आणि विज्ञानही जाणायचंय, ते दोन्ही साईडनं अभ्यास करू शकतात, दोन्ही साईडनी विचार करू शकतात. दोन्हीची सांगड एकत्र आणून ते त्यांचा एक वेगळा तिसरा व्ह्यूही ठेवू शकतात. पण तरीही अध्यात्म आजही वेगळ्या लेवललाच आहे. विज्ञान त्याच्यापर्यंत आजही पोहोचू शकलेलं नाही. पण अध्यात्मातल्या काही गोष्टी विज्ञानानंही मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मंडळी, ही जी तफावत आहे दोन्ही गोष्टींमध्ये, अध्यात्म आणि विज्ञान, ह्या दोन्हीतली जी तफावत आहे ना, हे जाणून घेण्यासाठी आहे ना, त्याचा तळ गाठला पाहिजे. आणि त्यासाठी आधी अध्यात्माचा तळ गाठणं फार महत्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये विचार कुठून येतात, हे श्वास कुठून येतात, ह्या श्वासांची गती कोण कंट्रोल करतंय, ह्या डोळ्यातनं कशी सृष्टी आपण पाहू शकतो, नेमकी ही नजर कोण देते, आपली नखं कशी वाढतात, आपले केस कसे वाढतात. भले शरीराला पोषक आहार मिळत असेल म्हणून ते वाढते, पण हे निर्माण कोणी केलं, हे क्रिएट कोणी केलं. व्यक्ती परत्वे जर ह्याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की खूप छोट्या छोट्या आणि सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या आपण शोधूही शकत नाही. आणि विचार करून करून डोकं जड होईल, पण त्याची उत्तरं मिळणार नाही. आणि मग शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एकाच निर्णयावर पोहोचतो की एक परमात्मा, एक ब्रह्मांडामध्ये एक शक्ती आहे आणि ती हे सगळं घडवून आणते आहे. आणि आपण कळत न कळत त्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि ती शक्ती कायम आपल्यासोबत राहते आणि आपल्याला हवी तशी उत्तरं मिळवून आणि आपण त्यातच आपलं सुख मानतो. विज्ञान प्रॅक्टिकल वेनी, संशोधनांच्या वेनी, निरीक्षण वेगवेगळ्या स्तरावर करणारं विज्ञान आपल्यापर्यंत अनेक गोष्टींची कायम पूर्तता करत आलेलं आहे. आणि त्या पूर्ततेसाठी कितीही आपण विश्वास ठेवून ती पूर्तता आपलीशी जरी केली तरी पुन्हा आपण आपल्या अध्यात्माकडे आणि त्या परमात्म्याकडे, त्या ब्रह्मांडाच्या शक्तीकडेच वळतो. तर मंडळी, असे किती जण आहेत की ज्यांना हा प्रश्न वारंवार पडतो. त्यांनी मला कमेंटमध्ये विज्ञान आणि अध्यात्म हे नक्की लिहावं. जे आजही कुठेतरी टू बी नॉट टू बीमध्ये अडकलेले आहेत त्यांना कदाचित त्यांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळतील. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर त्यांनी मिस्टिकल एराशी जोडलं जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडले जा. डिस्क्रिप्शन नेहमी चेक करत राहा. व्हिडिओ पाहताना हाईपवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त विजिबल होऊन प्रत्येकापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, पुन्हा खूप छान विषय घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.